आदरणीय व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग, सर्व पालक आणि येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो, आकाशात भरारी घेताना पक्षाला पंख असावे लागतात. मनमोहक वातावरणासाठी फुलाला सुगंध असावा लागतो. तसेच विद्यार्थ्याला शिक्षण घेताना चांगला शिक्षक असावा लागतो. म्हणूनच मी आज समर्जित दयानंद गंगली आज माझ्या लाडक्या, प्रेमळ, मनम्या व कष्टाळू शिक्षकांबद्दल थोडं बोलणार आहे. मित्रांनो, आपण आज येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी हा कार्यक्रम करत आहोत. पण या गुणवंत विद्यार्थ्यांचा मागे खूप मोठा यशाचा वाटा आहे, तो म्हणजे आपल्या शिक्षकांचा. आपण जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतो. खरं तर शाळेचे वेळ 11 ते 5 असते, पण परीक्षेच्या काळात माझ्या शाळेची वेळ 9 ते 6 असते. इतका वेळ आमचे शिक्षक आमच्या सोबत असतात. आमचे हे यश पाहून सर्वांना असे वाटते की परीक्षेमुळेच मुलांचं बालपण हिरावून घेतलं जात आहे. पण असं काही नाही, कारण आज आम्ही या परीक्षा देतोय त्या अवयमार पद्धतीने, म्हणजेच गोल रंगून उत्तर लिहावी लागतात. खरं तर हा आमचा भविष्याचा महत्त्वाचा पाया आहे आणि तो जर भक्कम असेल तर आम्हाला भविष्याची चिंता नाही आणि आज तो आमचा पाया भक्कम आहे. मित्रांनो, प्रत्येकाच्या परीक्षेत नंबर येईलच असे नाही, पण प्रत्येकाने साक्षर तर जरूर असावं. आणि आजवर माझ्या शिक्षकांकडे जी मुलं आली ती सर्व साक्षर झालीत. आज आम्हाला इंग्रजी वाचताना पण काही वाटत नाही. आम्ही सहजच इंग्रजी वाचन करतो. सकाळी सकाळी परिपाठाला सर्वच मुले 1ली ते 4थी एकत्र असताना आम्हाला जनरल नॉलेजचे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे नकळत या जगात काय काय घडत आहे याचे आम्हाला आचरण होत असते. आम्हाला अभ्यासासोबतच सर्वच गोष्टी, छोटे छोटे खेळ, मैदानी खेळ, भाषण आणि आमच्या शाळेत सर्वांचे वाढदिवस अतिउत्साहाने साजरे केले जातात. ही शाळा म्हणजेच आमच्यासाठी मस्तीची दुनिया ही तितकीच आहे. म्हणूनच मला माझी शाळा, माझे शिक्षक व माझे मित्रमैत्रिणी खूप खूप आवडतात. शेवटी मी इतकंच बोलेन, ज्ञानाचा प्रकाश देण्या दिवा अखंड तो जळतो, जीवनाचा अर्थ खरा गुरूंमुळेच कळतो. आयुष्याच्या कोऱ्या कागदी सजते सुरेख नक्षी, गुरूंच्या ठाई घडती शिष्य इतिहास आहे हा साक्षी. रंग रावणा भेद येते हे स्थान जगा वेगळे, ज्ञान सुगंध चहू दिशांनी समतेने दरवळे. दिले सदा ओंजाळ भरून कमी कुठे ना राहिली, गुरूंचा सहवास म्हणजे ग्रीष्मात ही सावली. चरणी लीन हो माता नको कोणती आसक्ती, मनाच्या गाभाऱ्यात वसावी सदैव गुरूंचीच मूर्ती, सदैव गुरूंचीच मूर्ती. धन्यवाद.